योग करा, प्राणायाम करा, हे तर सगळेच जण सांगतात. पण योग करत असताना त्याच्यामध्ये काय काय अडथळे येऊ शकतात किंवा आपण त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं, काय काय गुण आपल्याकडे असले पाहिजेत, म्हणजे आपल्याला योग सिद्ध होईल, ते आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आणि योग त्याचा विनाश कसल्या गोष्टींमुळे किंवा कुठल्या अडथळ्यांमुळे होतो, हे आपण पुढचे 10 दिवस एक एक गुण आणि अडथळा बघून त्याच्याबद्दल जास्तीत जास्ती विवेचन ऐकून आपण ते गुण आणि अडथळे दूर करायचे आणि गुण आपल्यामध्ये आणायचा आपण प्रयत्न करूया. तर पुढच्या व्हिडिओपासून आपण एक एक गुण आणि अडथळे बघणार आहोत. त्यामुळे माझ्या चॅनेलला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि हठप्रदीपिकेमध्ये याच्यासाठीचे 2 श्लोक आहेत. ते श्लोक फक्त मी आत्ता सांगणार आहे, तेवढे फक्त आपण लक्षात ठेवूया. पहिला म्हणजे विनाश होतो कशाने, तर अत्याहारा प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहा जनसंगश्च लौल्यंश षड्भिर्योगो विनश्यती. आणि मग प्रसिद्ध कशाने होतो, उत्साहात, साहसात, धैर्यात, तत्वज्ञानाश्च निश्चयात, जनसंग परित्यागात षड्भिर्योगो प्रसिद्धती. तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काय काय ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, उत्साह, साहस, धैर्य किंवा जनसंग, तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण पुढच्या व्हिडिओपासून एक एक बघायला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे परत एकदा सांगतो, माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन आयकॉन बटन दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन पण येईल. हरिओम.